नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। कॉलेज अतिक्रमण करण्याची मोहीम चालू केली। काय किती जणांची टीम आहे तुमची, काय सांगाल? नाही, प्रामुख्याने कसं झालेलं आहे की 2008-9 ला मोठ्या प्रमाणात आपले अतिक्रमण काढलेले होते। त्यानंतर बऱ्याचदा अशी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतलेली नव्हती। त्यामुळे लोकांनी बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या 100 फुटाचा रस्ता जरी असला तरी बरेच अतिक्रमणधारक आहेत की त्याचे तात्पुरते शेड आहेत, पत्र्याचे शेड आहेत, कुणाचे कॅन्टिलीवर पत्र्याचे शेड आहेत, ते कुणाचे पानटपरे आहेत। तर ते त्यामुळे आता भाजनगरचं जर घेतलं आपण तर पाठीमागे पावसाळ्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं की लोकांनी आपल्या रस्त्याच्या बाजूला जे बाजूपट्ट्या आहेत त्यावर मुरुम खूप भरलेलं असल्यामुळे ते पाणी कंप्लीट रोडवर येऊन अपघाताचं प्रमाण वाढलेलं होतं। तर त्यामुळे हे सगळं क्लिअर करणं गरजेचं असल्यामुळे 2 महिन्यापूर्वीपासून आम्ही सगळी मोजमाप वगैरे करून नोटिसा देऊन ही मोहीम हाती घेतलेली आहे। आणि तसंच अतिक्रमणधारकांचा सुद्धा तेवढ्याच प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळे इथे कुठेही म्हणजे आम्हाला त्याचंच म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांचं आभार मानावं तेवढं कमी वाटतंय। कारण कुठेही अनुचित प्रकार नाही, आम्ही अतिक्रमणधारक स्वतःहून काढत असल्यामुळे आम्हालाही ते काम करण्यामध्ये स्वारस्य वाटत आहे। पूर्ण आमचे उपविभागाचे जवळजवळ 10 ते 12 लोक आमचे स्थापत्य अभियांत्रिक साहेब, शाखा अभियंता, आमचे उपअभियंता मोरे साहेब आणि स्वतः मी सुद्धा जातीनं आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्थेसाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब संजय जाधव साहेबांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यामुळे त्यांनी आम्हाला सिक्युरिटी दिल्यामुळे हे जी मोहीम आहे ते यशस्वी होण्याकडे वाटचाल करीत आहे। सांजा रोड असेल, वैरा रोड असेल, आणखी अतिक्रमण आहे तिकडे कधी मोहीम चालू होणार आहे? नाही, सांजा रोड आता ते MSIDC म्हणून दुसरे पायाभूत सुविधा महामंडळ जे आहे तर त्यांच्याकडे वर्ग झालेले आहे। तो रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम MSIDC मार्फत लवकरच सुरू होईल। वैरा रोड नाही, ते तर ऑलरेडी रस्ता हे झालेला आहे ना, मूळ काम झालेलं आहे तिथं। तर त्याचं आता ऍक्च्युली आता तो रस्ता बांधकाम विभागाकडे दुसऱ्या विभागाकडे आहे। तरी आता त्याच्याबद्दल खातर जमा करून त्या रस्त्याबद्दल पण आम्हाला मोहीम हाती घ्यावी लागेल। इतर लोकांना अतिक्रमण केलेल्या लोकांना काय आव्हान करावं? नाही, आव्हान एवढंच किंवा म्हणजे आता कसं आहे की अतिक्रमण धारकाचं कसं एक अतिक्रमण झालं की दुसऱ्या अतिक्रमण धारकाची थोडीशी त्याची हे वाढते, त्यामुळे दुसरे अतिक्रमण धारक होते। तर अतिक्रमण धारकांना एवढंच मला सांगण्याचं आव्हान आहे किंवा हे केव्हा ना केव्हा निघणार आहे, तर स्वतःहून नुकसान होईल अशा पद्धतीचं अतिक्रमण करू नये अशी माझी विनंती आहे सर्व अतिक्रमण धारकांना। आता हे किती दिवस टिकणार आहे की एरिया माझ्या मागले होणार आहे? नाही, हे आता हे आपले पक्के गटारी ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र।